नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण सिमिलरिटी या लेसन मध्ये बीपीटी हा थेरम बघू। बीपीटीचा थेरम काय आहे तुमच्या पेज नंबर टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 7 वर तुम्हाला दिलेला आहे। त्याचं नाव आहे फुल फॉर्म बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो बीपीटी। ओके, बी म्हणजे बेसिक, पी म्हणजे प्रपोर्शनॅलिटी आणि टी म्हणजे थेरम। मराठीमध्ये म्हणतात त्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। तर बघा काय आहे या थेरम मध्ये। थेरम आहे इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट। म्हणजे इथे रफ मध्ये तुम्हाला सांगतो बघा, समजा एक ट्रायंगल आहे तुम्हाला दिलेला, इथे त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आर असं त्रिकोणाचं नाव आहे आणि एक लाईन मी इथे ड्रॉ केली, तिचं नाव घेतलं मी ए बी। आता ही ए बी लाईन या क्यू आर लाईनला काय आहे पॅरलल, ठीक आहे। ए बी लाईन क्यू आर ला पॅरलल आहे, तर या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार म्हणजे बीपीटी नुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार इथे रेशो बनेल ए बी अपॉन ए क्यू इक्वल टू बी बी अपॉन बी आर, ए बी अपॉन किंवा पी ए अपॉन ए क्यू आणि पी बी अपॉन बी आर। तर अशा प्रकारचा रेशो बनेल आणि त्याला आपण म्हणू की हे बीपीटी नुसार झालं। हा जो फॉर्म्युला बनला याच्या रेशोचा हा कशानुसार झाला, बीपीटी नुसार झाला। तर परत एक वेळा बघा, if a line parallel to a side of a triangle intersect the remaining side in two distinct points, then the line divide the side in the same proportion। म्हणजे हा जो प्रपोर्शन राहील या साइडचा आणि या साइडचा हा प्रपोर्शन ए बी चा ए क्यू सोबत आणि बी बी चा बी क्यू बी आर सोबत, तर हा प्रपोर्शन कसा राहील इक्वल। समजा हे याचं 1/2 आहे तर याचं सुद्धा काय येईल 1/2 येईल। बस हाच हा थेरम आहे आणि तुम्हाला हे इथे असं प्रूफ करून दाखवायचं आहे। या ठिकाणी काय प्रूफ कराल तुम्ही, ए बी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी। तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रूफ करून दाखवायचं आहे। मराठीवाले मुलं बघा, एखाद्या त्रिकोणामध्ये जर एक रेषा त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असेल तर ती रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते। ह्या ज्या दोन बाजू आहेत यांना याने काय केलं, प्रमाणात विभागलं आहे। आता तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे, बघा आपण प्रूफ करू। तर सर्वप्रथम तुम्हाला गिवन लिहावं लागेल। गिवन म्हणजे मराठीमध्ये लिहायचा पक्ष। बघा काय दिलं आहे, इन ट्रायंगल ए बी सी इन ट्रायंगल ए बी सी पी क्यू पैरेलल टू बी सी, पी क्यू पैरेलल टू बी सी। मराठीमध्ये काय लिहायचं इथे, इन त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये पी क्यू समांतर कोणाला आहे, बीसी ला आहे अँड पी क्यू इंटरसेक्ट साइड ए बी and AC in point P and Q। तसंच ए पी क्यू कॉलिनियर आहे, ए पी बी कॉलिनियर आहे अँड या साइडला ए क्यू सी सी कॉलिनियर आहे, लक्षात। तर हे झालं याचं गिवन। मराठीमध्ये इथे काय लिहायचं आहे, पी क्यू रेषा ए बी व ए सी ला पी व क्यू बिंदूत छेदते आणि मग हे लिहून घ्यायचं समोर, ए पी बी कॉलिनियर एक रेषीय आणि ए क्यू सी एक रेषीय। अशा प्रकारे गिवन या फिगर मधून लिहिलं आपण, इन ट्रायंगल ए बी सी पी क्यू पॅरलल टू बी सी आणि
पी क्यू लाईन ए बी ला बी मध्ये इंटरसेक्ट होते आणि ए सी ला क्यू मध्ये इंटरसेक्ट होते आणि हे या साईडचे ए बी बी आणि ए क्यू सी हे जे पॉइंट आहे हे काय आहे, कोलिनियर आहे. त्यानंतर तुम्हाला प्रूफ करायचा आहे टू प्रूफ. मराठीमध्ये साध्य लिहायचं इथे, साध्य. तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं आहे ए बी अपॉन बी बी इक्वल टू त्या साईडच्या लाईनचं ए क्यू अपॉन क्यू सी, या साईडचं ए पी अपॉन बी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी. हे तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं. मग आता कन्स्ट्रक्शन काय केलं, कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. रचना कोणती काय केली आहे इथे, जॉईंट पी सी अँड बी क्यू, जॉईंट पी सी अँड बी क्यू. मराठीमध्ये काय लिहा तुम्ही या ठिकाणी, पी सी व बी क्यू ला जोडा. बस इतकंच लिहायचं आहे, बाकी काही नाही. आता याचा प्रूफ बघा. लक्ष द्या, आपण जे काल जो एक्सरसाइज खतम केली 1.1 आणि त्याच्या आधी आपण पॉइंट शिकलो होतो, त्या पॉइंटपैकी इथे पॉइंट्स आपण यूज करणार आहोत. आपण तिथे शिकलो होतो डिफरंट बेस डिफरंट हाईट, सेम हाईट सेकंड पॉइंट होता, थर्ड पॉइंट होता सेम बेस आणि फोर्थ पॉइंट होता सेम बेस आणि सेम हाईट. तर त्यानुसार तुम्हाला इथे बघायचं आहे. आता सर्वप्रथम तुम्ही बघा, फक्त ट्रायंगल एपीक्यू ला बघा, एपीक्यू आणि या साईडचा हा जो ट्रायंगल आहे बीपीक्यू, एपीक्यू अँड बीपीक्यू या साईडचा. ओके, बघा इथे इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल बीपीक्यू, या ट्रायंगल मध्ये एपीक्यू ची समजा हिला हाईट समजून चला तुम्ही, इथेची हाईट समजा, आणि बीपीक्यू ही बीपीक्यू ची हाईट समजा, दोघांची पण हाईट सेम समजून चला. तर मग तुम्हाला याचा बेस मिळते एपीक्यू चा एपी आणि बीपीक्यू चा मिळते तुम्हाला बीपी किंवा बीबी, है ना. मग याचा एरिया काढा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इक्वल टू हाईट सेम, दोघांची हाईट सेम, तर मग त्याचा बेसचा प्रपोर्शन एपीक्यू चा बेस एपी समजा आणि बीपीक्यू चा बेस पीबी समजा. तर होईल याचं एपी अपॉन पीबी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1 आणि याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे. काय सेम होतं, सेम हाईट, समान उंची. सिमिलरली आता आपण या बाजूचा ट्रायंगल पाहिले, आता या बाजूचे बघा, एपीक्यू चेंज करा. आता माझा सीपीक्यू बघा, एपीक्यू अँड सीपीक्यू. इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू. सेकंड आपण बघत आहोत एपीक्यू आणि सीपीक्यू मध्ये, या साईडचा एपीक्यू सीपीक्यू. सुरुवातीला आपण काय बघितलं, एपीक्यू बीपीक्यू हा या साईडचा बघितला वरच्या सोबत. आता वरच्या सोबत तुम्हाला या साईडचा बघायचा आहे. तर यांचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू. इथे पण बघा, ही जी मधली लाईन आहे ती सेम आहे, ही मधली लाईन सेम आहे. तर या ठिकाणी तुम्ही रेशो काढाल ए क्यू अपॉन क्यू सी. आतमध्ये दार बंद करून ए क्यू अपॉन क्यू सी. आता बघा इथे इक्वेशन नंबर 2 झालं. इथे पण रिझन हेच लिहायचं आहे, सेम हाईट, समान उंची, सेम रिझन दोघांचं पण. इक्वेशन तुमचं 1 निघालं, इक्वेशन 2 निघालं. आता बघा, आता एपीक्यू ला बघा, सोडून द्या एपीक्यू ला. आता फक्त खालचा जो बीपीक्यू आणि सीपीक्यू हे दोन ट्रायंगल बघा. याच्यामध्ये बघा हे दोन ट्रायंगल आहे दोन पॅरलल लाईनच्या मधात. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल आहे बिटवीन पॅरलल लाईन्स
आणि आपण काल बघितलं होतं की जे ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मधात असतात त्यांची हाईट सेम असते. म्हणजे BPQ आणि CPQ या दोघांची हाईट कशी असेल, सेम असेल. ओके. आणि दोघांचा बेस बघा आता, BPQ चा बेस आहे PQ आणि CPQ चा सुद्धा बेस आहे PQ. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला हाईट पण सेम निघत आहे आणि बेस पण सेम निघत आहे. मग हे दोन ट्रायंगलची एरिया कशी राहील, इक्वल राहील. बघा इथे लिहितो मी. नाव base and height of triangle ABPQ and triangle CPQ is same. मराठीमध्ये हेच वाक्य. आता त्रिकोण BPQ व त्रिकोण CPQ ची पाया व उंची समान आहे. आता या दोन त्रिकोणांची पाया उंची समान आहे. कसं ओळखलं आपण? बेस म्हणजे पाया, पाया कोणता दोघांचा? PQ. ठीक आहे. आणि उंची का बरं सेम आहे? कारण की हे दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मधात येत आहे म्हणून यांची उंची सेम आहे. ठीक आहे. म्हणजे यांची एरिया कशी राहील मग? इक्वल राहील. कारण की आपण पाहिलं होतं की ज्या ट्रायंगलची बेस आणि हाईट दोन्ही पण इक्वल असते त्यांचे एरिया पण इक्वल असते. म्हणजे याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल BPQ हा इक्वल होईल एरिया ऑफ ट्रायंगल CPQ सोबत. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. अशा प्रकारे आपण 3 इक्वेशन काढले. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 समीकरण 1, 2 व 3 वरून बघा तुम्ही APQ अपॉन BPQ हा फर्स्ट रेशो आहे. APQ अपॉन CPQ हा सेकंड रेशो आहे. याच्यामध्ये बघा APQ इथे पण आला, APQ इथे पण आला. सेम सेम APQ वर न्यूमरेटर मध्ये सेम येत आहे. आता खालच्या डिनॉमिनेटर मध्ये बघा. याच्या डिनॉमिनेटर मध्ये फर्स्ट इक्वेशनच्या BPQ आलं आणि सेकंड इक्वेशनच्या डिनॉमिनेटर मध्ये आलं CPQ. परंतु तुम्ही थर्ड मध्ये बघा BPQ आणि CPQ हे दोघे कसे आहे? इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही रेशो काय होईल? इक्वल. APQ सोबत APQ इक्वलच आहे आणि BPQ सोबत CPQ इक्वल आहे. हे आपण थर्ड मध्ये दाखवलं. म्हणजे हे दोन रेशो काय होईल? इक्वल होईल. मग आपण असं लिहू फ्रॉम 1, 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ हा रेशो इक्वल आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ सोबत. आता खाली जागा नाही आहे म्हणून मी या साईडला थोडंसं लिहितो. हे लास्ट आहे याचं स्टेप. तर आता हे दोन रेशो इक्वल आपण लिहिले. आता बघा याच्या समोर काय होतं? AP अपॉन PB. म्हणजे याचा अर्थ therefore AP अपॉन PB इक्वल येईल याच्या सोबत काय होतं? AQ अपॉन QC. AP या सोबत जे होतं ते इथं बघा हे जे आहे इथं लिहिलं आपण. आता याच्या सोबत इक्वल कोण आहे? AP अपॉन PB. याच्या खाली आपण ते लिहिलं या जागेवर आणि याच्या जागेवर आपण लिहिलं AQ अपॉन QC. तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. AP अपॉन PB बघा इथे AP अपॉन PB आलं आपलं आणि AQ अपॉन QC हे इथे AQ अपॉन QC आलं. अशा प्रकारे आपला थेरम हा प्रूव्ह झाला. मग इथं लिहायचं हे इज प्रूव्ह. तर हा थेरम आज आपण बघितला. हा सर्वात महत्त्वपूर्ण थेरम आहे. तुम्हाला या लेसन मध्ये कामात पडणार. समोरचा लेसन जो पायथागोरस त्याच्यामध्ये तुम्हाला हा कामात पडणार. या लेसनला चांगलं व्यवस्थित करा आणि तुम्हाला या लेसनवर मी होमवर्क पाठवणार एका पेजवर लिहून. तो तुम्हाला करून मला सेंड करायचा आहे. ओके.